तर मी निघालो आहे राईडने. वाजलेत रात्रीचे 2. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. तर बॅकपॅक रेडी आहे, टॉप बॉक्स रेडी आहे, शूज आहेत आणि रात्रीचे 2 वाजले. सो आपण आज निघतोय सोमनाथला सोलो राईडला. तर चला भेटूया बाईकवरती. लगेच सेटअप झालं आहे, टॉप बॉक्स, बॅग आणि बाईक पण रेडी आहे. आता फक्त टास्क आहे कुत्रांपासून बाहेर निघण्याचा. रात्री यांना काय होतं काय माहिती. सो आता टाईम झाला आहे 2:15. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग मंडळी. निघता 2:45 झाले, पण मॅप लावलेला आहे 6 तास दाखवत आहे आणि 309 किलोमीटर. आपल्याला पोचायला आपल्याला पोचायला हजीरा पोर्ट. म्हणजेच 300 किलोमीटर आपल्याला पोचायला लागणार हजीरा पोर्टला. हजीरा पोर्टवरनं आपण बोट घेणार आहे आणि बोटीमध्ये आपण बाईक टाकून तिकडनं पुढे प्रवास करणार आहे 4 तासाचा. आफ्टर दॅट 4 तासाचा प्रवास केल्यानंतर पुन्हा पुढे आपल्याला 4 तासाची बाईक रायडिंग करायची आहे. सो मी आता मॅप फक्त लावले हजीरा पोर्टपर्यंत. आपली ही जर्नी 3 टप्प्याची असणार आहे. पहिले बाईक राईड मधून पोर्टपर्यंत, मग पोर्ट सुरत म्हणून आपल्याला पोर्ट भेटणार आहे. सुरतमधून पुढे आपल्याला जायचं आहे घोघाला आणि आफ्टर घोघा आपल्याला मग सोमनाथला जायचं आहे. सो लेट सी. आता आपल्याकडे पेट्रोल आहे 220 किलोमीटरचं. तर वाटेमध्ये कुठे भेटतं का बघू आणि आपली टाकी फुल करून घेऊ. तर आपली ही डोंबिवली ते सोमनाथ उज्जैनच्या सक्सेसफुल राईड नंतर ही डोंबिवली ते सोमनाथ आपली सेकंड राईड आहे आणि तीही सोलो. आता मानकोली ब्रिज लागलाय मला. 3 वाजले, 15 मिनिटात मानकोली पोचलो. गुगल मॅपच्या भरोशावरती निघालो होतो. टायमिंग तर चांगलं दाखवते 5 तास 18 मिनिट. बट कोणता रूट आहे हा भाई. मी निघालो भिवंडी बायपासकडनं मी निघालो आणि त्यानंतर हा असाच रूट लागला आहे. मे बी हा इंटरनली ठाण्याला कनेक्ट करेल. पण डेंजर रूट आहे एकदम, जंगलातनं. हा डांबर घेऊन चालला आहे. चलो स्पीड ब्रेकर असे घरगुती स्पीड ब्रेकर आहेत इकडे. एकदम असे हायटेड पंपी, मस्तपैकी कमरेपर्यंत झटका येतो.
कधी बाहेर पडतोय काय माहिती या रूटमधनं. अरे स्पीड ब्रेकरचा लय वैताग आहे. हे बघ हे बघ काय स्पीड ब्रेकर आहे. उभं राहून पण नाही जाऊ शकत त्याच्यावरनं, उडून जाईल गाडी फुल. आणि 2-2 मिनटावर 2-2 मिनिटावर 2-2 सेकंडवरती स्पीड ब्रेकर. कुछ सेन्स है इस बात का. हे बघ परत नसेल इथे कट आहे. स्पीड ब्रेकरला कट आहे तर आपण कट मारू. आज संडे असल्यामुळे म्हणजे सॅटरडे नाईट असल्यामुळे उद्याची जी फेरी आहे सुरतवरनं तिचा आजचा टायमिंग 10चा आहे. नॉर्मली जी फेरी निघते ती 9 वाजता निघते, बट स्पेशली फॉर संडे ती 10 वाजता निघते आय थिंक. बिकॉज मी वेबसाईटवरती जेव्हा चेक केलं तेव्हा तिचा टायमिंग 10 होता. हे रोड कंडिशन. दिवसा काय वाटेल हे मस्तच. काय घंटा मस्तच. यहाँ पे फटी पड़ी है भाई, पण एक्सपिरियन्स भारी आहे हा. म्हणजे डॉगेश बाय थँक्स ब्रो. म्हणजे एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे. पण मला अजून 3 किलोमीटर हाच पॅच आहे. पण भाई साहब माझ्या आयुष्यातला एक हा पण एक मेमोरेबल नाईट असेल ही. रस्ता बंद, डायव्हर्जन. हे असे रोड सोलो राईडसाठी नसावे. तर मला आयडियाच नव्हती की असं काय पॅच मला येणार आहे. मला जो माहिती होता तो डायरेक्ट ठाणा घुसत होता. हा कुठला पॅच आहे मला माहीत नाही. जर माहिती असतं की हा रूट आहे तर डेफिनेटली मी आलोच नसतो, तेही रात्रीच्या टायमाला मोस्टली. बट लेट सी. अजून 2 किलोमीटर काढायचे आहेत आपल्याला. फायनली कुठला तरी हायवे आपल्याला लागलाय. शिरसाड समथिंग. शिरसाड कुठून बाहेर पडलो नो आयडिया. पण बाबा फायनली आलो बाहेर. आता 4 वाजतील. एकदम थोडं लाईट येऊ दे. सनराईज थोडा झाला की मग विचार करतोय की थोडा ब्रेक घेऊ. आतापर्यंत मी फक्त 77 किलोमीटर चालवले. कुछ गड़बड़ है क्या?
फक्त 78 किलोमीटर्स चालवलं मी. ओके 78 किलोमीटर चालवले. 221 किलोमीटर्स अजून बाकी आहेत आणि 3 तास 56 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट 4 तास आहेत. 4 तास लागणार आहेत. एस्टिमेटेड आहे 7:41. 7:41 म्हणजे आपली फेरी आहे 10 वाजता. आपल्याला पोचायचं आहे 9 वाजेपर्यंत आणि याच्यानुसार आपण 8पर्यंत पोचणार आहे. तर आपल्याकडे अजून 1 तासाचा बफर टाईम आहे. पण बघू कुठे चांगलं चायसाठी टपरी भेटली की थांबू. आतापर्यंत तरी दिसली नाही. रोड एवढा भारी आहे ना. एवढा स्पीड बास आहे. जास्त विजिबिलिटी पण नाही आहे. नाहीतर ह्या रोडवरती 120 क्रुझिंग आरामात होऊन जाईल. 120 प्लसच होईल. टोल नाका लागलेला आहे. बापरे टोल नाका लागला आहे. लेट्स सी काही आहे का इथे. वाजले आता 3:59 म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजले. 100 किलोमीटर पण झाले आपले. पण मला वाटत नाही काही आहे का इथे. टी कॉफी स्नॅक्स. येस लेट्स हॅव अ टी. ही गाडीच्या जवळच होती ती सारखी. तर म्हटलं थोडं बिस्किट आणलेलं तर देऊ. गणपती बाप्पा मोरया. एक चाय घेतला. थोडं डोळ्यावरती पाणी मारलं आणि आता बॅक टू रूट. 3 तास 34 मिनिट. बाबा 3 तास 34 मिनिट 200 किलोमीटर्स. तर अजून सुरत आपल्याला 66 किलोमीटर आहे. आणि सुरतवरनं आपल्याला मग भेटणार आहे बोट. एक भली मोठी बोट. मी ऑनलाईन बुकिंग केलं नाही आहे रोरो फेरीचं. कारण जर मिस झाली तर काही ट्रॅफिक लागलं आणि हे पक्षी किती खालून उडत आहेत. हे तर मी काय बोलवतो जर रोरो फेरी मिस झाली म्हणून मी बुकिंग ऑनलाईन नाही केलं आहे. तिकडे जाऊनच करणार. तर बघू काय काय ऑप्शन असतील
आता पूर्ण रात्रभर रायडिंग झाली आहे तर मग मी मोस्टली स्लीपरच घेईन. म्हणजे बघितलं मी स्लीपर आहे, सिटिंग आहे, तर मग एकदा जाऊन चेक करतो आणि मग सांगतो, डिटेल्स पण शेअर करेन. आता सनराईज झाला म्हणजे बऱ्यापैकी उजेड पडला आता, पण सूर्य काय दिसत नाही आहे कुठे अजून. गुगल माताचे अजून 1.5 तास सांगते, 6, 7, 8:30. ठीक आहे, तरी लवकरच होतो. तिकडे जाऊन पण मग थोडं रिलॅक्स करू. डेस्टिनेशनला जाऊन हजीरा पोर्टला बघू काय काय तिकडे बघायला आहे, तिकडे टाईमपास करूया. मग आता मध्ये थांबण्यात पण काय पॉईंट नाही, तर हायवेच सगळा, थांबून तरी काय करणार. आणि सकाळी काय चालू पण नसेल. आता थोडीशी भूक लागायला लागले. भाई तो घरी येईल परत, तरी मी पोचणार नाही. गुजरात के रईसजादे, वो है गुजरात के रईसजादे. 8 वाजलेत आणि हजीरा पोर्टला पोचतोय मी आता. मी पण फर्स्ट टाइमच आलो, सो मी बघतोय की कुठे आहे रोरो फेरीसाठी टर्मिनल आणि तिकीट काउंटर कुठे भेटेल. एक मगाशी मागे एक लिहिलं होतं बोर्ड, की इथून आतमध्ये एंट्री आहे म्हणून रोरो फेरीसाठी. तो अजून तरी परत काय आला नाही आहे दुसरा ॲरो. एकाला विचारलं पण त्याला काय आयडिया नव्हती, सो म्हटलं बघू जाऊन. सो तिकीट काढायचं आहे इथे. एक्झिक्युटिव्ह बिझनेस स्लीपर केबिन अप्पर डेक. आणि हे कॉस्टिंग्स. ₹1400 स्लीपरचे घेतले मी. बिझनेस क्लासमध्ये स्लीपर नाही आहेत, फक्त विंडो सीट भेटेल. मग मी स्लीपरच घेतली. 10 वाजता आहे आज फेरीचं टायमिंग. बाईकसाठी कुठे आहे? हां, ओके. ओ हो, सो बोट ऑलरेडी लागलेली आहे.
My gosh. So we are entering in the ferry. First time with my bike. Oh ho ho. बापरे, ट्रक्स, केवढे ट्रक्स आहेत आतमध्ये. भैया उलटा यायचा मागे. घुमा के लगाओ. ओके. माय गॉड, केवढी भली मोठी आहे ही. असं वाटतं बिल्डिंगमध्ये गव्हर्नमेंट पार्किंग आहे. बापरे, मी आता एंट्री केले फेरीमध्ये. आता हॉटेलच या. छोटी टायटॅनिक. स्लीपर कहाँ पे? फाय 56-45 ही आपली सीट. सो हे आहे कॅन्टीन फेरीमधलं. मी ऑर्डर केलं आहे माझ्यासाठी इडली आणि पोहे. सो वेटिंग फॉर माय ऑर्डर. आणि अजून बोट निघाली नाही आहे, पण म्हटलं खाऊन घेऊ आपण आणि आराम करू. सो या, माझी ऑर्डर आलेली आहे. इडली क्वांटिटी बऱ्यापैकी आहे, तर करतो नाश्ता आणि भेटतो नंतर. सो आपण आता हजीराला पोचलो आहे आणि हजीरावरून त्याला गोगा जायचं आहे बाय बोट. आणि मग फ्रॉम गोगा टू सोमनाथ पुन्हा राईड करायची. 225 किलोमीटर्स म्हणजे ऑलमोस्ट 5 तास.